मयूर सपकाळे त्याच्याबरोबर जगदीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बळीराम एका बाजूला अनुभवी गोलंदाज सॅक फायटर संघाकडून संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांची त्यांच्या खांद्यावरती घेतली आहे. मयूर सपकाळे स्ट्रायकिंगला आहे. त्यानंतर मात्र क्रिकेटचा खेळ तोही त्याच पद्धतीने त्यांनी सांभाळलाय. कट केला जर पाहिलं तर डावखुऱ्या त्या बॅटरच्या साठी डीप बॅकवर्ड पॉइंटला याच फटक्यासाठी एक फिल्डर सजवला गेलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर सिंगल धावेच्या मदतीने का तर ओपन या ठिकाणी होते टीम जेएफटीओ संघाची. जेएफटीओ संघ जर पाहिला तर पंकजी रायसिंग यांचा हा संघ आहे, संघ मालक त्या संघाचे. आणि एका बाजूला जर पाहिलं तर सॅक फायटर्स एवढ्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. तर नक्कीच प्रयत्न केला असता बळीराम यांनी झेलवर जाण्याचा, तर त्यांच्यासाठी हा कॅच इझी होऊ शकला असता, परंतु मात्र बॉलवरती गेले नाही. फिल्डरवरची जबाबदारी सोपवली, परंतु मात्र अगदी समोरच्या दिशेला टप्पा पडला, त्यामुळे एक सिंगल धाव सोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. निर्धारित 8 ओव्हरचा हा सामना आहे. यावेळेला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एक वेळ घुटना टेकलाय आणि या षटकार सुद्धा ठोकलाय. नाव आहे मयूर सपकाळे. घुटना टेकवर षटकार देख. पुन्हा एक वेळ थोडंसं जर पाहिलं तर बॉलच्या लाईन मध्ये गेले. बॉलला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न झाला, परंतु विकेट किपर बॉल पर्यंत अगदी सहजतेने पोहोचतील. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्लेचा धावसंख्या धावफलकावरती 8 धावा बिनबाद टीम जेएफटीओ पाहायला मिळेल. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन सेन पंकजी रायसिंग यांचा हा संघ. टॉस या मॅच मध्ये त्यांनी जिंकलाय आणि त्यांचा निर्णय राहिला प्रथमतः आम्ही बॅटिंग करू. एक सन्मानजनक मोठी धावसंख्या धावफलकावरती धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील का या पहिल्या इनिंग मध्ये, हे सुद्धा बघण्यासारखं. दुसऱ्या बाजूला आता गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत चंद्रभान. पहिलाच बॉल बॅकफुटला जात कव्हर्स मध्ये खेळलाय. बॉल हवेत आहे. दूर गेलाय का? नक्कीच बाउंड्री लाईन कडे बॉलला अडवलं जाईल आणि बॉल जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. डीप कव्हरला बॉल. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. यावेळेला अपील आहे. पंचांनी बोट वर केलंय आणि आता मात्र जगदीशचा खेळ इथे समाप्त केला गेलाय. दुसऱ्याच बॉलवरती या दुसऱ्या ओव्हरच्या जगदीशचा खेळ. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र विकेटचं बदन. जगदीश आता बॅक टू द पवेलियन.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील सिद्धार्थ रायसिंग. पहिलाच बॉल सिद्धार्थसाठी समोर टाकला होता आणि सिद्धार्थने त्या बॉलचा सन्मान केलाय. निर्धाव चेंडू खेळून काढलाय. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात या ठिकाणी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट आली जगदीशची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ रायसिंग. पंचांचा इशारा या दरम्यान पाहायला मिळतोय वाईटचा. एक्स्ट्रा एक्स्ट्रा जोडला जाईल धावफलकावरती. धावसंख्या आता 13 वर जाऊन पोहोचते. यावेळेला हा बॉल खडे खडे हा प्रॉपर टायमिंगने उडवून दिलाय सिद्धार्थ रायसिंगच्या बॅट मधून. शक्तीचं प्रदर्शन आणि बॉल लॉंग बॉर्डर लाईनला फरार षटकार. पुन्हा एक वेळ बॉलवरती थोडीशी अपील झाली, परंतु मात्र या डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समान मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. एक गडी बाद टीम जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन सीन. चला तर लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. वेळ वाचवा. कोण असतील गोलंदाजी ट्रॅक वरती? नवीन नक्कीच नवीन गोलंदाज नाही आहे आपल्या स्पेलचा दुसरा ओव्हर पूर्ण करण्यासाठी. बळीराम पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगला आहे मयूर. पहिलाच बॉल. मयूरचा प्रयत्न. समोर हा टप्पा दिसला, त्यामुळे आळव्या बॅटने भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॉलच्या लाईन मध्ये यावेळेला मयूर आले नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात. निर्धाव चेंडूने सुरुवात होती या तिसऱ्या ओव्हरची सुद्धा. प्रेक्षको काय सामना आहे. बॅकफुटला जात या बॉलला समोरच्या दिशेला खेळून काढलंय. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर वरून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत स्ट्राईक रोटेटी झाली. एका बाजूला जर पाहिलं तर मागच्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण स्पर्धा प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी अक्षरशः आनंद देणारा ठरला. प्रत्येक संघाने या मैदानाच्या आतमध्ये सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केलाय. या गोलचाही सामना आपण जर बघितला तर SK वॉरियर संघाने अक्षरशः शेवटच्या क्षणांमध्ये जसा एंड चेंज झाला लवकरच सामना संपून या ठिकाणी विजय संपादन त्यांनी केला. त्यानंतर त्या दोन्ही संघांचे सामने निश्चितच इंटरेस्टिंग पाहायला मिळतील. एका बाजूला JFTO संघ टॉस या मॅच मध्ये त्यांनी जरूर जिंकलाय. सलामीला जर पाहिलं तर यावेळेला लॉफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे नक्कीच आणि या बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर लाईनच्या पलीकडे. सिद्धार्थच्या बॅट मध्ये येतोय हा एक टप्पा इंटू तो रोप चौकार.
तिसऱ्या ओव्हरमध्ये बळीराम यांच्यावरती सिद्धार्थने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय. 4 धावा येतील या बॉलवरती. 4 धावांच्या मदतीने 25 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 25 धावा. पुन्हा एक वेळ रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, परंतु लाईन रिव्हर्स स्वीपची नव्हती. हल्लीच्या काळात प्रत्येक फलंदाजाने आपल्यामध्ये एक जर कोणता फटका विकसित केला असेल तर तो रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. या फटक्यावरती खूप धावा केल्यात फलंदाजांनी आणि तोच प्रयत्न सिद्धार्थचा यावेळेला होत झाला होता. हो, बॅटची कडा होती, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव. ते सांगत असताना की तो लवकर बॉलवरती जा. विकेट्स त्या ठिकाणी प्रयत्न होता का, कारण रनआउटच्या रूपामध्ये जर लवकर गेले असते क्षेत्ररक्षक बॉलवरती, त्यामुळे फलंदाज थोडेसे जर पाहिलं तर संकटात येऊ शकले असते, परंतु मात्र बॉलवरती लवकर आले नाहीये फिल्डर. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. पहिल्या डावातला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम JFTO पाहायला मिळेल. पंकज गोलंदाजीसाठी आल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पंकजचा आल्या आल्या स्वागत केले गेले सिद्धार्थच्या बॅटमधून. हा येतोय आसमानी टोला, षटकार. थँक्यू. आल्या आल्या जसा बॉल आला तसाच भिरकावून दिलाय, शरावर टाकलेला बॉल. आणि ज्या पद्धतीने बघा अकुटप्प्याची गोलंदाजी पसंत आहे सिद्धार्थला. काय फटका खेळला होता. 6 धावा प्राप्त करत असताना पहिल्याच बॉलवरती धावसंख्या आता 32-32. चौथ्या ओव्हरची सुरुवात पंकज धानोरा करत असताना पाहायला मिळत आहेत. ही बॉल पडल्यानंतर खाली राहिला, बॅकफुटला गेले सिद्धार्थ, त्यामुळे बॉलला मात्र तशा पद्धतीने खेळू शकले नाही. निर्धाव चेंडू येईल. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 32. हाई बॉल समोर खेळलाय, बॉल हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, माफी असावी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे आणि बॉल जातोय डीप मिडविकेट बाजूच्या पलीकडे. पंचांचा इशारा, एक टप्पा इंटू द रोप, चौकार. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला फुलटॉस बॉल हवेत आहे. बॉल मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. आहे तो षटकार. खरं तर संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला जे आमचे तळागाळाची मान्यवर मंडळी यांच्या माध्यमातून प्रायोजक असतील, सहप्रायोजक असतील, त्यानंतर फुलाची पाकडी ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं या श्री महर्षी वाल्मिकी चषक पर्व 2 मध्ये, त्या सर्व मान्यवरांचं संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने खूप खूप आभार आणि त्याचबरोबर स्वागतही असेल. खरं तर आज या स्पर्धेचा 3रा दिवस, उद्याच्या दिवसांमध्ये या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे आणि उद्याचा दिवस खरं तर संपूर्ण स्पर्धेचा खास आहे. एकूण 4 संघ आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले, कट करत असताना चांगला कट केला या बॉलला. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, बॉलला परत करतील तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अव्वल दर्जाची पाहायला मिळते. म्हणजेच की काय तर
तर मी विनंती करेल पुन्हा एक वेळ आपल्याला पंकज पाहायला मिळतील आणि स्ट्रायकिंगला आहे सिद्धार्थ सिद्धार्थ रायसिंग. पुन्हा एक वेळ अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय बॉल गॅप मध्ये अगदी स्ट्रेट डाऊन दी ट्रॅक सिद्धार्थ रायसिंगच्या बॅट मधून या प्रीहिट वरती प्रहार आणि या ओव्हरची समाप्ती सुद्धा अक्षरशः चौकारानेच केली आहे. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा 49 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन सेन जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन पंकजी रायसिंग यांचा हा संघ आहे. चला लगेच फिल्डिंग लावा. ओके पाणी त्या ठिकाणी
टाकले जातील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला मयूर सपकाळे, त्यांच्या सोबतीला सिद्धार्थ रायसिंग. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता खोऱ्याने धावा करते. 49 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुढची 4 ओव्हर एंड चेंज मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा एक वेळ मयूर तयार असतील स्ट्रायकिंगला. मयूरसाठी पहिलाच बॉल बॅकफुटला जात चांगला पंच केल्या बॉलला. खराब क्षेत्ररक्षण. दिशा या ठिकाणी जर पाहिलं तर बॉलच्या समोर गेले नाही ते फलन क्षेत्ररक्षकांनी. आता मात्र चूक झाली आणि 4 धावा पाहायला मिळतात. बॅटच्या बाहेरची कडा लागली होती. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल होता आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा 53. 5वा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र कोडी पूर्ण करतायत या ओव्हरला. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क एवढा मात्र या बॉलवरती झाला नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलाय महेंद्रने. अगोदर पंकज कडून थोडीशी चुकी झाली, परंतु पंकज मात्र ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात ना, चुका फार कमी होतात या क्षेत्ररक्षकाकडून. आज मात्र थोडीशी चुकी झाली आणि 4 धावाही त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. लोअर फुटास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंगला फेकी करावी लागेल. फेकी मात्र प्रॉपर तशी झाली नाहीये. जर फेकी वेगाने झाली असती तर सिद्धार्थ फ्रेम मध्येही नव्हते, परंतु मात्र धाव कंप्लीट होईल. म्हणजेच की एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 54 धावेवर जाऊन पोहोचते. 54 54 धावा. महेंद्र कोडी यांनी या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चौकारानंतर चांगला कमबॅक केला, मात्र एकच धाव खर्च केली. येणारा बॉल आणखी जर पाहिला तर 2 चेंडू शेष असणार आहेत या 5व्या ओव्हरचे. 15 बॉल 33 धावेंवरती सिद्धार्थ रायसिंग खेळतायत. निर्धाव चेंडू येईल. चेंडू चांगला होता. युवा खेळाडू आहे महेंद्र कोडी. आता कुठे क्रिकेटमध्ये काट टाकायला सुरुवात केली आहे. वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. खांद्याचा वापर करतात, त्यामुळे वेग या मातीच्या खेळपट्टीवरून अधिक प्राप्त करत असताना निर्धाव चेंडू टाकलाय. बॅक ऑफ द हँडचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा नो बॉलचा पाहायला मिळतोय. बिमर अबोव दी वेस्ट हाईट, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉलची घोषणा केली आहे. म्हणजेच की काय तर एक येणारा बॉल फ्री हिट. नो बॉल होता या अगोदरचा बॉल आणि फ्री हिट साठी स्ट्रायकिंगला. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे, तुम्ही चेक करायचं आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. म्हणजेच की काय तर ओव्हरची समाप्ती या ठिकाणी होईल आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. एक गडी बाद टीम जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन.
पुन्हा एक वेळ डॉट बॉलने सुरुवात. पुन्हा एक वेळ तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मागणी आहे, पण चेक करायचंय बॉलिंग ऍक्शन वरती या ठिकाणी. इट्स नो बॉल. नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. नो बॉलने सुरुवात. स्ट्रायकिंगला आहे सिद्धार्थ रायसिंग. आता सेट झाल्या सिद्धार्थ. 18 बॉल 34 धावांवरती खेळतायत. फ्रीट वरती अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. यात येड्याला मात्र अगदी खालून बॉल निघून गेलाय. लॉंग ऑन वडलांच्या पलीकडे आहे तो फ्रीट वरती चौकार. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल पर्यंत स्वतः जर पाहिलं तर गोल पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मात्र बॉल पर्यंत नाही पोहोचणार तोपर्यंत बॉलचा टप्पा पडला होता आणि धावा येतील या बॉलवरती. एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आता 61 धावेंवरती. 6वा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आहे. चंद्रभान पूर्ण करतायत या ओव्हरला. मात्र एकच विकेट आली आहे, ती सुद्धा जर पाहिली तर नक्कीच धावबाजीच्या रूपामध्ये विकेट आली होती. मयूर सपकाळे. काय चेंडू होता, अक्षरशः बुंद्यात टाकला होता या बॉलला आणि बॅटच्या खालून अगदी वेगाने निघून गेला. यॉर्कर लेंथ, यॉर्कर बॉल पेच करत असताना निर्धाव चेंडू. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. पुन्हा एक वेळ आपण बॉलिंग ऍक्शन चेक करायचंय. आक्षेप या ठिकाणी घेतलाय. हॅलो, इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. याच दरम्यान 61 धावा. 61. पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि नाव आहे मयूर सपकाळे यांच्या बॅट मधून हा आसमानी टोला. येतोय षटकार.
धावसंख्या धाव फलकावरती 67 धावा. शेवटचा बॉल असेल या 6व्या ओव्हरचा. मयूरच्या पायावरचा बॉल आणि घुटना टेकला आणि षटकार रागवत असताना या बॉलवरती. पुन्हा एक वेळ सिंगल. दुसरा धावेचा कॉर्नर आउटचा चान्स. नॉट स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ पोहोचतील या बॉलवरती आणि 2 धावांच्या मदतीने एकोणसत्तर धावा 69. 7व्या ओव्हरची सुरुवात. महेंद्र कोडी पुन्हा एक वेळ पाहायला मिळतील आपल्याला. युवा हा गोलंदाज आहे. सिद्धार्थ रायसिंग डान्सिंग डाउन द ट्रॅक. बॉलवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या मंचाकडे मागणी आहे. वाईटचा इशारा, परंतु मात्र जी अपील होती ते नॉट आउट असतील आणि व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 70 धावसंख्या धाव फलकावरती होतीये. पुन्हा एक वेळ थोडासा बॅटच्या खाली बॉटमला बॉल जाऊन आदळलाय आणि एक मात्र धाव जोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती एकने पुढे सरसावाल 71 धावा. एका बाजूला मयूर सपकाळे, त्यांच्या सोबतीला सिद्धार्थ रायसिंगची चांगली बॅटिंग आणि अक्षरशः जर पाहिलं तर एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते टीम जेएफटीओ संघ. दुसऱ्या बाजूला सॅक फायटर संघ बॅटिंग अव्वल दर्जाची करतो हा संघ. फुलटॉस बॉल, खराब चेंडू आहे. बॉल हवेत आहे, दूर गेलाय का हे सुद्धा बघण्याचा आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने बाउंड्रीला क्लिअर करत हा बॉल जातोय मयूरच्या बॅटमधून. पुन्हा एक वेळ षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 78 धावा. 22 बॉल 40 धावांवरती सिद्धार्थ रायसिंग खेळतायत. मात्र 10 धावांची गरज असणार आहे त्यांना त्यांच्या अर्धशतकासाठी. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू शेष आहे या 7व्या ओव्हरचे. हा बॉल लोअर फुल टॉस आहे आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अक्षरशः एका हाताने प्रयत्न केला धावा वाचवण्याचा आणि त्या ठिकाणी यशस्वीरित्या धावा ही वाचवल्या जातील. मात्र 2च धावा येतील या बॉलवरती. 2 धावेचा बचाव. सुपर सेव्हिंग मैदानाच्या आतमध्ये
शेवटचा बॉल या 7व्या ओव्हरचा धावसंख्या धावफलकावरती 80 धावा 80. फटका प्रॉपर टायमिंगने मिडल ऑफ द बॅट, जसा बॅट वरती हा बॉल आदळला 6 धावांची मोहर या बॉल वरती लागली होती आणि हा येतोय षटकार. थँक्यू. सामनाला खेळता ठेवायचा आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. शेवटचे 6 बॉल बघूयात कोण असतील गोलंदाजी ट्रॅक वरती, कारण शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 48 धावांवरती या ठिकाणी सिद्धार्थ रायसिंग पोहोचले 24 बॉल मध्ये. 17 बॉल 28 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळतील मयूर सपकाळे. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती या 8व्या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली आहे. आणि आता मात्र घुटना टेकलाय आणि जसा बॉल आला पायावरती भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे मयूरच्या बॅटमधून आणखी एक आसमानी टोला सिक्सर. थँक्यू. चला चला लगेच लगेच आपण फिल्डिंग सजवायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 98 धावा 98. पुन्हा एक वेळ आता 19 बॉल 40 धावांवरती मयूर सपकाळे सुद्धा पोहोचले आहेत. 24 बॉल 48 धावांवरती सिद्धार्थ नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, परंतु पुढच्या जर 2 बॉलचा विचार केला तर नक्कीच प्रयत्न करतील मयूर आपला अर्धशतक पूर्ण करण्याचा, कारण आता 40 धावांवरती ते पोहोचले आहेत. 98 धावसंख्या झाली आहेत. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने या बॉलला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फेकून दिलंय आणि बॉल डीप मिड विकेट बॉलरच्या पलीकडे आलाय षटकार. आणि फुलटॉस बॉल आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केला गेलाय. 46 धावांवरती मयूर पोहोचल्यात. पुन्हा एक वेळ इनसाइड आउट एक्स्ट्रा कार्ड बॉलच्या पलीकडे या षटकाराने नाव आहे मयूर सपकाळे. अर्धशतक पूर्ण केले आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. खर तर 4 बॉल 4 षटकार लगावलेत मयूरने. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती. त्यानंतर मात्र बॅटिंग मध्ये 30 धार, तेच आक्रमण आणि अर्धशतक सुद्धा या दिवसामध्ये झळकावलंय मयूरने. पुन्हा एक वेळ आडव्या बॅटने भिरकावून दिले या बॉलला. ही बॉल अगदी बॉलरच्या पलीकडे. 5 बॉल 5 षटकार. थँक्यू, थँक्यू डीजे.
थँक्यू डीजे. जर 6 बॉल मध्ये 6 चौकार असले असते तर मंगल इंगळे यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक असतं. तर 6 बॉल मध्ये 6 षटकार असतील तर नक्कीच 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे अविनाशजी देवराज यांच्याकडून. नक्कीच मात्र बघा या शेवटच्या बॉलवरती चौकार जरूर आला परंतु षटकार मात्र आला नाहीये. आपल्या स्टाईल मध्ये मयूर सपकाळेने ही इनिंग समाप्त केली आहे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 120 धावा 121 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलंय टीम JFTO संघाने.
पहिल्या चेंडूवर षटकाराने केलाय प्रहार. आपण ज्याप्रमाणे षटकाराला निश्चितच मुख्य मंचावर आपण बघू शकतो VGCL आयोजन समितीचे अध्यक्ष कमिटीचे सदस्य गजूदादा यांचं देखील आगमन झालंय. त्यासोबतच चौकार मात्र पुन्हा एकदा मिळतोय फलंदाजाला. अतिशय चांगली फलंदाजी, मोठं आव्हान आहे. 121 धावा करायच्या आहेत. त्या दरम्यान महेंद्र यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. 3 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा. एकशे 21 धावा करायच्या आहेत आणि ज्या प्रकारची सुरुवात केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये, अतिशय घातक फटकेबाजी. चांगला चेंडू होता, सन्मानाने खेळून काढलाय. सिंगल धावेसाठी कॉल दिला गेला होता, मात्र परतवलं गेलाय. कालच करायला पाहिजे होतं ना. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. अतिशय ताकदीने केला गेलेला प्रहार. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. 21 धावा आतापर्यंत झाल्यात. 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. पॉवर प्लेचा पहिलं षटक. सेफ असेल. 21 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या षटकातील 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी महेंद्रच्या वाट मधनं. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू टाकून पहिलं षटक संपवलंय. तर मात्र बघूयात दुसरं षटक टाकण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. अतिशय चांगली फलंदाजी, कारण एक मोठ्या धावसंख्येचं पाठलाग करताना ज्या प्रकारची सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाला आवश्यकता होती त्याच प्रकारची सुरुवात देखील करून दिली आहे. 21 धावा पहिल्या षटकात काढल्या गेल्यात. बघूयात आता दुसऱ्या षटकात किती धावा काढतील फलंदाज, कारण लेफ्ट हँड फलंदाज दर्शन रायसिंग मात्र स्ट्राईकवर असेल. या आधीच्या मॅच मध्ये आपण बघितलं शुभम रायसिंग यांचा शो. आता मात्र दर्शन रायसिंगला संधी आहे. आज मात्र या दोघं भावांच्या नावावर हा दिवस राहिला आहे. पहिल्या सकाळच्या सत्रात अर्धशतक आलं दर्शनच्या बॅटमधनं. तदनंतरच जर आपण बघितलं तर शुभमच्या बॅटमधनं देखील अर्धशतक आलं. आता मात्र संधी असेल पुन्हा एकदा दर्शन रायसिंगला एक नवीन इनिंग सुरू करण्याची. अविनाश गोलंदाजी मार्कवर आहेत.
पॉवर प्लेचं पहिलं षटक. बघूयात आता दर्शन कशा प्रकारची फलंदाजी करतोय. डप्प्याचा चेंडू वाट बघितली आणि वाट देखील लावली आहे. फेकून दिलाय चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती 27. पहिल्या चेंडूवर षटकार मारून मात्र स्वागत केलंय दर्शन रायसिंगने गोलंदाज अविनाशचं. नो बॉल. बॉलर टू कीपर कॅचिंग प्रॅक्टिस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसली आहे. नो बॉल होता. फ्री हिट. फेकून दिलाय पुन्हा एकदा चेंडू सरळ काव कॉर्नरच्या दिशेला सीमारेषा पार. षटकार. अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दर्शनच्या वाईट मधून दोघही सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. 121 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा उंच उडालाय समोरच्या दिशेला. फटका फसतोय परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. निश्चितच सर्कल ओपन राहिलं असतं तर विकेट निश्चित आली असती. आता मात्र 2 धावा घेतल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 36 धावसंख्येवर संघ येऊन पोहोचलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. सिंगल धावचा कॉल होता मात्र परतवलाय. आता मात्र हवा देखील शांत झाली आहे. निश्चितच ज्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा विरगावून दिलाय चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. षटकार. थँक्यू टीजे. आज मात्र रायसिंग बंधू मैदानाच्या आतमध्ये कहर करतायत. दर्शनने देखील अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजीचं प्रदर्शन सकाळच्या सत्रात आपल्याला दाखवलंय. आता दुपारच्या सत्रात देखील त्याच फलंदाजीचा रिदम कंटिन्यू ठेवताना दर्शन. बघूयात अजून एक फटका येतोय का. 42 धावांवर संघ येऊन पोहोचलाय. निर्धाव चेंडू टाकून दुसरं षटक मात्र या ठिकाणी होतोय पूर्ण. 42 धावा. अतिशय धमाकेदार सुरुवात. आता मात्र 36 चेंडूंमध्ये 79 धावांची आवश्यकता आहे. बघूयात 2 सलामीचे फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी आता मात्र करतील. कारण आपण जर बघितलं तर सकाळच्या सत्रापासून हवा खूप महत्वाची होती. आता मात्र हवा झाली आहे बंद. दोघही फलंदाजांना संधी असेल फटके खेळण्याची. आणि गोलंदाजी मार्कवर मयूर सपकाळे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेत मयूर मात्र आपल्याला दिसेल. फटकेबाजी फलंदाजीमध्ये चांगली अतिशय फटकेबाजी केली आहे. 5 लागोपाठचे षटकार. 6व्या चेंडूवर मात्र चौकार आणि अर्धशतक देखील झळकावलंय. आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघासाठी निभावतात आहेत. मात्र
सॅक फायटर्स या संघासाठी हा सामना खूप महत्वाचा असेल. अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू तेवढ्याच हलक्या हाताने खेळून दिलाय. माहिती आहे महत्वाचा षटक आहे. 2 षटक मयूरचे देखील असतील कारण महत्वाची भूमिका बजावताना दिसतात आहेत. आता मात्र स्ट्राईकवर असेल. डावकुऱ्या हाताचा फलंदाज दर्शन रायसिंग, गोलंदाज देखील डावकुऱ्या हाताचा. बघूयात कशा रीतीने गोलंदाजी आणि फलंदाजी होतीये. ही एक चांगला बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल कारण प्रॅक्टिस हे मात्र दोघ जण सोबत करत असतात. अतिशय वेगात टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला ढकलून दिलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलेला आहे परंतु कॅच ड्रॉप झालाय मयूर यांच्याकडनं. मोठा मासा गडाला लागला असता जर ही कॅच झाली असती तर. दर्शन रायसिंग अतिशय आक्रमक फलंदाज. रिवाजचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील देखील झाली आहे मात्र चांगली सुरुवात या फलंदाजांनी करून दिली आहे. सलामीच्या फलंदाजांनी 52 धावा झाल्या. 3 षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. अतिशय धमाकेदार सुरुवात. 30 चेंडूंमध्ये 69 धावांचं आव्हान आहे. निश्चितच जर आपण बघितलं तर महेंद्र 10 बॉलमध्ये 18 चेंडूंमध्ये 10 चेंडूंमध्ये 18 धावे संख्येवर खेळतायत आणि दर्शन देखील 10 चेंडूंमध्ये 28 धावांवर खेळतायत. अतिशय आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला सलामीचे फलंदाज सॅक फायटर्स या संघाकडनं दिसत आहेत. निश्चितच महत्वाचा सामना आहे. त्यांना माहिती आहे आपल्या संघासाठी किती महत्वाचा सामना आहे. आता मात्र एक नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. जगदीश गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत.
चला पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल दर्शन. बॉलमुळे नाही झालं ते, तो मागचा प्लेअर बोलत होता त्याच्याशी. इथे मात्र पूर्ण ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा इनसाइड एज लागून शरीराला चेंडू धडकलाय. निश्चितच थोडीशी दुखापत देखील जाणवतीये, कारण ज्या प्रकारे बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं, शरीरावर चेंडू आदळला, एक मोठा लाऊडली आवाज फलंदाजाकडनं आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा ताकदीने बॅट फिरवली गेली. आता मात्र चूक होणार नाही. फलंदाज झाले झेल बाद. दर्शन रायसिंग होत आहेत. बावन्न धावा, 52 धावेवर पहिली विकेट आली आहे. 28 मध्ये 69 पाहिजे. आता मात्र फक्त बघायची भूमिका फलंदाजांनी या चेंडूमध्ये निभावली आहे. निश्चितच हाच फटका पाहिजे होता, पण मात्र सोडून दिलाय चेंडू. पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र धाव संख्येला थांबवलं गेलंय. ज्या वेळेस निश्चितच एंड चेंज होईल मॅच मध्ये, अजून मात्र आपल्याला ट्विस्ट बघायला मिळेल, कारण परिपूर्ण हवेचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल पंकज धानोरा याचा. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चितच धावबाची संधी आहे, मात्र फलंदाज सेफ असेल. महेंद्र हा देखील चांगल्या लाईत फलंदाजी करताना दिसतोय. 10 चेंडूंमध्ये 18 धावांवर खेळतोय. आणि जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करतायत. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर दुसरी विकेट आली आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. सॅग फायटर्सचे दोघही सेट आणि आक्रमक फलंदाज.
गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज बोलवला गेलाय. स्ट्राईकवर पंकज, नॉन स्ट्राईकला सचिन. या दरम्यान आपण सचिनच्या बॅट मधून देखील षटकार बघू शकतोय. निश्चितच आज मात्र जो फलंदाज येतोय तो फक्त षटकारामध्ये डील करतोय. माहिती आहे आपल्या संघासाठी महत्वाचा सामना आहे. 121 धावांचं आव्हान आहे. पायावर टाकलेल्या चेंडूला सरळ सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. सचिन मात्र ऑन स्ट्राईक आहे. पंकज अतिशय शांततेत फलंदाजी करताना दिसतात आहेत. माहिती आहे एक फलंदाजाला थांबणं शेवटच्या षटकापर्यंत खूप महत्वाचं आहे. या दरम्यान येतोय हा नो बॉल. फ्री हिटचा चेंडूवर फुल टोल वसूल केला गेलाय. वन बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पार. फलंदाजाला मिळेल 4-4-4. पुन्हा एकदा वाट बघितली आणि भिरकावून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकार. एकाहत्तर धावा, 2 विकेट, 20 चेंडूंमध्ये 39 धावांचं लक्ष अजूनही पाहिजे. निश्चितच चांगली फलंदाजी सचिनच्या माध्यमातून होतीये. 20 मध्ये 50 धावा. पुन्हा एकदा मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या टो एंडला चेंडू लागलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेऊन क्षेत्ररक्षक अडवतील. त्या दरम्यान फलंदाजांनी घेतली एक धाव. आता मात्र संधी असेल पंकजकडे. पंकज देखील स्ट्राईक वर आहे. 19 मध्ये 49 ची आवश्यकता आहे. पंकज पंकज आणि पंकज फेकून दिलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अठरा चेंडूंमध्ये 43 ची आवश्यकता आहे. 78 धावा आतापर्यंत झाल्यात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. जगदीश गोलंदाजी मार्कवर.
ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट पटकावल्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेला भिरकावून दिलाय, चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 17 चेंडूंमध्ये आता मात्र 37 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली फटकेबाजी दोघही फलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळते. 6 मध्ये 23 वर येऊन पोहोचले सचिन. पंकज मात्र एक षटकाराच्या मदतीने 8 धावसंख्येवर खेळतात. संघाची धावसंख्या झाली आहे 84. ऑफसाईडच्या दिशेला अतिरिक्त बाहेर टाकलेला चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव येते. 17 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल, अतिरिक्त धाव दिली जाते. एकच चेंडू झालाय. 8 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 1 षटकार 2 वाईड बॉल. 86 धावांवर संघ येऊन पोहोचलाय. 17 बॉल 35 ची आवश्यकता. निश्चितच प्रेशर मात्र आता दोघही संघांवर जाणवत असेल. ज्या लयीत सचिन फलंदाजी करतोय आणि ज्या 2 फलंदाजांनी सुरुवात करून दिली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला तगडा प्रहार, चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 7 चेंडूंमध्ये 29 धावांवर खेळतायत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग फुल ऑन झपाक बॅटिंग चालू आहे. 16 चेंडूंमध्ये 29 धावा पाहिजेत. 92 धावांपर्यंत संघ येऊन पोहोचलाय. अकोल टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक संधी निर्माण केली होती. कॅच इथे मात्र ड्रॉप होतीये. सचिन आता मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. शफल होऊन लेग साइडच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न. चौदा बॉल 29 ची आवश्यकता. 2 निर्धाव चेंडू टाकले गेलेत. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. आता मात्र संपर्क झालाय प्रॉपर. क्षेत्ररक्षक आहे आणि काय या ठिकाणी जर आपण बघितलं, झेल झाला असता. झेल हातातून सुटला, पट्टासे हेडशॉट झाला, त्यानंतर बाउंड्री आली आहे. थँक्यू डीजे. आपण फुल एंटरटेनमेंट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. निश्चितच धावा आता कशाही आल्या तरी फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त धावा येणं हे महत्वाचं आहे. अक्कोल टप्प्याचा चेंडू, वाट बघितली आणि वाट देखील लावली आहे. भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेला, षटकार. डीजे 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 डीजे. या षटकाराच्या मदतीने 102 धावा झाल्यात. इथे मात्र अभ्यास केला गेला होता पंकजचा, दर्शनचा. इथे मात्र पेपर पडलाय सचिनचा. 11 चेंडूंमध्ये 39 धावांवर येऊन पोहोचले. संघाला 102 धावांपर्यंत घेऊन आलेत.
12-19 ची गरज आहे. 12 बॉल 19. मयूर सपकाळे गोलंदाजी मार्कवर. थोडासा सेकंड ओव्हर साठी उशिरा आलेत असं मत व्यक्त केलं जात आहे. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाय घसरला आणि आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी या ठिकाणी जर आपण रिप्ले बघितलं तर परिपूर्ण उलट्या दिशेने पाय घसरला आणि डोकं देखील विकेट पिचवर आदळलं गेलंय. फायटिंग स्पिरिट मयूरच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. इजा झाली असेल तर आपण थांबू देखील शकतो, कारण ही एकच स्पर्धा नाहीये, आपल्याला अजून देखील स्पर्धा खेळायच्या आहेत. याचं मात्र भान ठेवायचंय. सर्वच खेळाडूंनी शरीराला इजा होईल एवढा एफर्ट मात्र लावायचा नाहीये, कारण या स्पर्धेमध्ये आपण एवढा एफर्ट लावाल तर बाकीच्या स्पर्धांना मुकाल आणि संपूर्ण सीझन आपण स्पर्धेमध्ये फक्त दर्शक म्हणून राहाल. आणि आयोजन समितीमध्ये देखील आपण महत्वाची भूमिका बजावतात आहेत. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघतोय पायाला पाय अटकले गोलंदाजीचे ऍक्शन लँड होताना, त्यानंतरच मयूरचं शरीर हे विकेटवर आदळलं गेलंय. आता मात्र पुन्हा एकदा चला मयूर तयार झालाय. फायटिंग स्पिरिट आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. अप्रिशिएट करणं हे खूप महत्वाचं आहे. अतिशय चांगला चेंडू बुंद्यात टाकला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. दहा बॉल 19 ची आवश्यकता. इथे मात्र सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगल धाव स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. थ्रो देखील केला गेलाय. सिंगल धाव येते. आता मात्र बघूयात सचिन ऑन स्ट्राईक असेल, कारण सचिनने अतिशय चांगल्या रीती फलंदाजी केली आहे. 11 चेंडूंमध्ये 39 धावा कुठून काढल्यात. 103 धावांपर्यंत संघ आलाय. 9 बॉल 18 ची गरज. मयूरच्या चेंडूवर भिरकावून दिलाय. झेलवाची संधी आणि बलंदाज होत आहेत बाद. सचिन सेड बॅट्समन आउट झालेत. अतिशय चांगला झेल सिद्धार्थ रायसिंग याच्या माध्यमातून झालाय. रनिंग कॅच. थँक्यू डीजे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सचिनची जागा घेण्यासाठी. चंद्रभान तर मात्र ताकदीने केला गेलाय प्रहार. आल्या आल्या षटकार मारलाय. इथे मात्र मयूरच्या गोलंदाजीवर 4 चेंडू आतापर्यंत 3 चेंडू आतापर्यंत चांगले टाकले गेले होते. त्यानंतर एक षटकार येतोय. धन्यवाद डीजे. आपण जर मागील सामन्यापासून बघितलं तर अतिशय चांगल्यारीत्या रन चेस केला गेलाय. सिंगल धावेचा कॉल. सिंगल धावेने षटक देखील संपलंय. 7 षटकांचा खेळ. 110 धावा 6 चेंडूंमध्ये. आता 11 ची आवश्यकता. स्ट्राईक वर असेल चंद्रभान.
आणि पंकज नॉन स्ट्राईक एंडला. अतिशय आता मात्र थोडस गंभीर विचार गोलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागेल, कारण एक गोलंदाज मात्र त्यांना नवीन काढायचा आहे. बघूयात कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. बहुतेक सिद्धार्थ रायसिंगच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली आहे. चला थोडस फास्ट करायचं आहे. 50 मिनिटांच्या वरती ही इनिंग होऊन गेली आहे. काय करता काय म्हणताय ते? तसंच राहतं ते. अंपायरांना बोललोच नाही आपण कधीच. मला पॅनल्टी बसले तरी मी एक शब्द बोललो नव्हतो. मला फक्त त्यांनी सांगितलं टाइम संपला, एक पेअर मध्ये घेऊन लगेच एक पेअर मध्ये घेऊन जायलाच पाहिजे बोललो. चला काही संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर गेले, त्यांच्या भावना ते आपल्या जवळ व्यक्त करतात. निश्चितच आता मात्र आयोजकाची भूमिका बजवावी लागेल. 6 चेंडूंमध्ये 11ची आवश्यकता आहे. अतिशय चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. पहिला चेंडू टाकला गेलाय निर्धाव. आता मात्र इथं एक युनिटी आपल्याला बघायला मिळेल हरलेल्या संघांची. हम तो जाएंगे दुसरों को भी लेके जाएंगे, दुसऱ्याच्या खुशीत मात्र सामील होतील. आता मात्र समोरच्या दिशेला प्रहार केला गेलाय. चेंडू सरळ जातोय मयूरच्या हातात. थर्ड अंपायर कडे इशारा आलाय बाउंड्री लाईन चेकचा. नेमका रिव्ह्यू घेतला कशाचा आहे? ऍक्शनचा पण का? बॅटिंग टीमने घेतलाय का रिव्ह्यू? अंपायर कॉल. हॅलो. फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज असेल बाद. अतिशय चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंमध्ये आता धावा पाहिजेत 11. मात्र पंकज फक्त नॉन स्ट्राईकला उभं राहून प्रेक्षकाची भूमिका निभावतात आहेत. बळीराम बाविस्कर स्वतः संघ मालक आणि कर्णधार. बघूयात संघ मालक आपल्या संघाला पुढच्या फेरीसाठी पात्र करतायत का? 4 बॉल 11. चार बॉल 11.
अतिशय डेंजर यमक या ठिकाणी जुळवण्यात आलं होतं. या दरम्यान एक वाईट बॉल येतोय, अतिरिक्त धाव येते. मॅच अजूनही संपलेली नाहीये, दोघं संघांसाठी मॅच मात्र ऑन आहे. आता मात्र जसा डॉट बॉल येईल तसा GFTO या संघाकडनं टाळ्या वाजवल्या जातील. षटकाराला फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं वाजवल्या जातील. या दरम्यान फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षण सजवलंय, सिंगल धाव येते. आता मात्र स्ट्राईक वर असेल पंकज. 3 बॉल 9. बघूयात 3 बॉल 9 सामना कोण जिंकताय. वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव. ही मात्र चांगला विचार असेल गोलंदाजाचा. ऑफसाईड द ऑफस्टॉन ठेवण्याचा प्रयत्न होतोय. 3 बॉल 8 आहे, एक अतिरिक्त धाव येते. माहिती आहे एक मोठा फटका, मॅच फिनिश. फलंदाजाच्या रडारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मिस फील्ड या ठिकाणी झाली नाहीये. दुसरा धावेचा कॉल आणि फलंदाज पंकज धावबाद असेल. धावबादची विकेट गेली आहे पंकजच्या स्वरूपात. निश्चितच अतिशय महत्वाची विकेट होती आणि फलंदाज धावबाद झाले. दुसरा धावेचा कॉल क्रॉस होण्याच्या आधी इथे चेंडू सरळ लावला गेलाय. 7 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल. बळीराम सर ऑन स्ट्राईक आहेत. एक मिनिट. पवन एक बॉल डॉट मॅच मध्ये इन. 2 बॉल 7 ची आवश्यकता. मॅचची कळ. इथे मात्र विकेटची पडझड वारंवार सुरू आहे. धावबाद कोण आहे. पवन. लागतच नव्हते त्याच्या आता या मॅचला. आपण प्लेयर आहे वो साथे साथे. आपण प्लेयर आहे म्हणून घेतली. काय बात करताय. नाही मी दिली रिॲक्शन. मला पर्सनल मेसेज टाकला त्यांनी. अबोल होते अबोल. निरंजन पाटील. शेवटचा बॉल. 7 धावा. इथे मात्र सामना परिपूर्ण. विन झालेत JFTO. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला होता बाउंड्री लाईन चेक साठी. एक रिव्ह्यू अनसक्सेस म्हणजे तुमच्या रिव्ह्यूचा कोटा संपला.
मॅच संपली आहे. फेअर डिलिव्हरी असेल. सॅक फायटर संघाने फाईट चांगल्यारीत्या दिली. 115 धावांपर्यंत मजल मारली. 5 धावांनी हा सामना ते हारलेत, मात्र फाईट चांगल्यारीत्या दिली आहे. आता मात्र दोघही संघ